पुलावमध्ये माझा सगळ्यात फेवरेट म्हणजे नवरत्न पुलाव. कारण तो मस्त रंगीबेरंगी दिसतो, अगदी स्वादिष्ट लागतो आणि त्यामध्ये मस्त भाज्या, ड्राय फ्रुट्स, पनीर हे सगळं घालून इतकं मस्त या पुलावची टेस्ट लागते ना. मला तर अतिशय आवडतो. तुम्हाला आवडतो का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. चला तर आज आपण या मस्त अशा रंगीबिरंगी नवरत्न पुलावची रेसिपी बघत आहोत. हा नवरत्न पुलाव जास्त स्पायसी नसतो, त्यामुळे तुमच्या घरातल्या लहान मुलांना देखील हा पुलाव नक्कीच आवडेल. तर एकदा आता सध्या दिवाळी, दसरा ह्या सगळ्यांमध्ये जर तुम्हाला करायचा असेल, पुलाव करायचा असेल, तर ही नवरत्न पुलावची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली मस्त अशी रेसिपी सुरू करूया. त्यासाठी मी सगळी तयारी करून घेतलेली आहे. सगळ्या भाज्या कट करून घेतलेल्या आहे आणि आता आपण तांदूळ भिजत घालत आहोत. तर मी इथे 1 कप बासमती राईस घेतलेला आहे. हा बिर्याणी बासमती राईस आहे. त्याला मी स्वच्छ धुवून घेतलं 2 ते 3 वेळा आणि यामध्ये पाणी घालून एक 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवू. आता नवरत्न पुलाव करणं अगदी सोपं आहे. हे जे सगळे आपण जिन्नस काढून घेतलेले आहे ते सगळे एकदा तळून घ्यायचं आहे. तर आता आपण यातल्या एक एक वस्तू तळून घेऊ. तर सगळ्यात आधी मी इथे ड्रायफ्रुट्स तळून घेत आहे, ज्यामध्ये 5-6 काजू, 5-6 बदाम घेतले आणि थोडेसे बेदाणे म्हणजे बेदाणे नाही, हे मनुका आहे ते घेतलेले आहे. मनुका यासाठी घेतला कारण रंग छान दिसतो म्हणून. तुम्ही बेदाणे सुद्धा घेऊ शकता आणि हे छान तळून झाले की काढून घेऊ. त्यानंतर पनीर इथे घेतलेलं आहे. तर 50 ते 60 ग्राम इतकं पनीर घेतलेलं आहे आणि या सगळ्या भाज्या असतात ना, त्याच्यामुळे हे सगळं क्वांटिटीमध्ये थोडं-थोडं घेतलं तरीही चालतं. आता 1 कप राईससाठी इथे जे मी क्वांटिटी सांगत आहे, प्रमाण सांगत आहे, ते अगदी परफेक्ट आहे. तर आता पनीर पण सगळीकडून छान मी असं तळून घेतलं, ते काढून घेतलं. आता भाज्या तळून घेऊ. त्यासाठी सगळ्यात आधी बटाटा चिरून घेतलेला होता. तर या सगळ्या भाज्या आहे ना, मी अर्धा-अर्धा कप घेतलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण बटाटा घातला, फ्लॉवर घातलेला आहे. त्यानंतर गाजर आणि फरसबी घातलेला आहे. तर हे सगळं मी अर्धा-अर्धा कप घेतलं आणि आता हे सगळं एक 5 मिनिटं मीडियम गॅसवर किंवा थोडासा असा त्याला लालसर असा रंग येतपर्यंत हे तळून घेऊ. हे तळून घेतल्यामुळे आपल्या या नवरत्न पुलावची चव खूप छान लागते. असंच फक्त पाण्यात घातलं ना, ते ते फक्त उकळल्यासारखं लागतं आणि अजिबात चांगलं लागत नाही आणि या भाज्यांना सुद्धा टेस्ट लागत नाही. म्हणून या सगळ्या भाज्या मी ह्यामध्ये घातल्या आणि थोडंसं मीठ यामध्ये घातलं होतं, म्हणजे या भाज्यांना पण थोडीशी छान चव येईल. आता भाज्या आपण काढून घेतलेल्या आहेत, तळून छान झालेल्या आहे. आता यामध्ये खडे मसाले घालू, ज्यामध्ये तमालपत्र, चक्री फूल, वेलची, दालचिनी, लवंग आणि मिरे घेतले आहे आणि 1 चमचा जिरे सुद्धा घेतलेले आहे. आता हे जे आपण तळून घेतलं होतं, तर त्यासाठी मी 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलं होतं. त्या तेलामध्ये हे सगळं तळून घेतलं आणि आता 2 टेबलस्पून तूप यामध्ये घातलं आणि हे सगळे खडे मसाले छान भाजून घेतले. 1 मिनिटानंतर यामध्ये 2 मिरच्या घातलेल्या आहे आणि कांदा घातला. कांदा पण आपण 2-3 मिनिटं छान परतवून घेऊ. कांदा 1-2 मिनिटं परतवून झाल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून इतकं आलं लसूण पेस्ट घातलं आणि हे पण आपण 1 ते 2 मिनिटं छान परतवून घेऊ. आलं लसूणचा कच्चेपणा जातपर्यंत आपण लो गॅसवरती 2-3 मिनिटं हे छान परतवून घेतलं. आता यामध्ये टोमॅटो आणि मटार घालायचे आहे. तर हे पण मी अर्धी-अर्धी वाटीच घेतलेलं आहे आणि हे पण यामध्ये 1 ते 2 मिनिटं छान परतवून घेऊ. इथे हे तळताना किंवा परतवताना हे मटार असे चटचट उडतात म्हणून मी यावरती झाकण ठेवलं. 1-2 मिनिटं छान हे शिजवून घेतलं. आता यामध्ये जो आपण तांदूळ धुवून ठेवला होता तो घालू. सोबतच सगळ्या भाज्या ज्या तळून घेतल्या होत्या, ड्रायफ्रुट्स तळून घेतलं होतं ते पण घालू आणि हे छान मिक्स करून घेऊ. 1 ते 2 मिनिटं किंवा हा तांदूळ थोडासा आहे ना भाजून घेऊ, 1-2-3 मिनिटं. तर आता तांदूळ टाकल्यानंतर तुम्ही 1-2 मिनिटं सुरुवातीला भाजून घ्या आणि त्यानंतर भाज्या घाला. तर इथे मी भाज्या घालून घेतल्या आणि त्यानंतर 5 मिनिटं मी छान याला परतवून घेतलं. तांदूळ असा भाजून घेतला की राईस जो आहे आपला तो छान मोकळा होतो. आता यामध्ये सगळं घालून घेतल्यानंतर पाणी घालून घेऊ. तर 1 कप आपण राईस घेतला, त्यासाठी मी 2 कप इथे पाणी घातलेलं आहे. चवीपुरतं मीठ घालू आणि मिक्स करू आणि यावरती झाकण ठेवून
या राईस मधलं सगळं पाणी सुकतपर्यंत याला शिजवून घेऊ. आणि हो, इथे मी व्हेज बिर्याणी मसाला मिळतो ना, तो 1 टेबलस्पून घातलेला आहे. ऑप्शनल आहे, नाही घातलं तरीही चालेल. तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि ते जर खाणार असेल तर तुम्ही इथे हा मसाला नाही घातला तरी चालतो. हे बघा, इथे मी फुल गॅस ठेवलेला आहे आणि 5-7 मिनिटानंतर हे झाकण उघडून बघितल्यानंतर यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. तरीही यामध्ये पाणी आहे. आता गॅस आपण अगदी कमी ठेवू आणि याला परत 5 ते 6 मिनिटं शिजू देऊ. हे बघा, इथे 5-6 मिनिटं झालेले आहे आणि या राईस मधलं सगळं पाणी सुकलेलं आहे आणि हा जो राईस आहे ना, तो थोडासा ओलसर आहे. आता काय करू, आपण याला छान एकदा मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू आणि यावरती झाकण ठेवून 5 ते 6 मिनिटं असंच ठेवू. गॅस बंद केलेला आहे आणि 5-6 मिनिटामध्ये या वाफेमध्ये हा राईस परत छान फुलतो आणि छान शिजतो सुद्धा. तर अगदी 15 ते 20 मिनिटात आपला हा राईस तयार झालेला आहे आणि हे बघा किती छान मोकळा झालेला आहे. हा राईस शिजल्यानंतर मी गॅस बंद केला आणि मी 1 ते 1.5 तास जरा बाहेर गेले आणि त्यानंतर हे झाकण उघडलेलं आहे. तरी तुम्ही बघू शकता किती छान असा मोकळा आपला राईस झालेला आहे. यामध्ये जर तुम्हाला शक्य असेल तर गरम पाणी घाला किंवा नाही घातलं तरीही चालतं. पण जेव्हा सुरुवातीला आपण तांदूळ भाजून घेतो तर तो भाजून घ्या, म्हणजे आपला हा जो राईस आहे तो छान मोकळा होतो. तर हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे. म्हणूनच म्हटलं सुरुवातीला की रंगीबिरंगी हा पुलाव असतो, तर हा नवरत्न पुलाव एकदा तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. अगदी माइल्ड असतो, खूप काही तिखट नसतो आणि यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी म्हणजे रस्सा भाजी किंवा कुठलीही रस्सा भाजी खाऊ शकता. आणि आता सध्या कोजागिरी पण येत आहे, तर संध्याकाळी जेव्हा आपण रात्रीचं जेवण करतो ना, तर तेव्हा हा राईस करायचा, मस्त बटाट्याची भाजी करायची, पुरी करायची आणि मस्त असं हा कोजागिरी स्पेशल बेत एन्जॉय करायचं. आणि सोबत कोजागिरी स्पेशल मसाला दूध तर राहतोच आणि मसाला दूधची रेसिपी अजून बघितली नसाल तर मी याआधीच व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. जर बघितला नसाल तर नक्की जाऊन बघा. दूध मसाला कसा करायचा आणि त्यापासून मसाला दूध कसं तयार करायचं, हे सगळं तिथे मी सांगितलेलं आहे. तर ती पण रेसिपी हा व्हिडिओ झाल्यानंतर नक्की जाऊन बघा. तर चला, आजचा आपला हा नवरत्न पुलाव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.